मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर 13 तासांचा नाईट ब्लॉक असणार आहे। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आज नाईट ब्लॉक असणार आहे। पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री 10 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। अप आणि डाऊन जलद मार्गावर 13 तासांचा नाईट ब्लॉक असणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले। शिल्पा, पश्चिम रेल्वे मार्गावर आता नाईट ब्लॉक आहे। 13 तासाचा तब्बल हा नाईट ब्लॉक असणार आहे। काय अधिकची माहिती? करण ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान आज शनिवारी नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेणार आहे। रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर 13 तासांचा हा नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकलची वाहतूक ही धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे। तसेच चर्चगेट, लोकल वांद्रे, दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे। लोकल ब्लॉक कालावधीमध्ये शनिवारी रात्री 14 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत आणि रविवारी पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत 72 लोकल ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यामुळे प्रवाशांचे हाल होणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। मात्र प्रवाशांना प्रवास करताना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। मात्र या 13 तासाच्या ब्लॉकमध्ये जर मागच्या वेळीसारखी पुन्हा काही अडथळे निर्माण झाले तर हा ब्लॉक वाढण्याची देखील शक्यता आहे। कारण त्यामुळे मागच्या वेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच यावेळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 13 तासांचा हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। नाईट ब्लॉक आहे, त्यामुळे रविवार देखील आहे। प्रवाशांचे हाल होऊ नये या संदर्भात प्रशासनाने पूर्ण काळजी घेतलेली आहे। मात्र जर हा ब्लॉक वाढला तर येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। करण अगदी शिल्पा, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।